रिलेशन बिटवीन ई अँड व्ही. आपल्याला माहीत आहे डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज वर्क. डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज वर्क. जर आपण दोन्ही साईडला क्यूनं डिवाईड केलं तर त्याचा अर्थ होतो W/Q म्हणजे एका कुलमची एनर्जी. ओके, क्यू एवढा चार्जमध्ये W एनर्जी आहे, तर एका कुलममध्ये किती एनर्जी असते V. किंवा क्यू एवढा चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपाशी गेला. लक्षात ठेवा, क्यू एवढा चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपाशी जर गेला तर तो किती वर्क करतो W. तर एक कुलम जेव्हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपाशी जातो तेव्हा किती वर्क करतो तो V म्हणजे त्या दोन पॉईंटच्या मधलं पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे ना. F/Q म्हणजे जर क्यू एवढ्या चार्जवर मस्त आहे कन्सेप्ट. क्यू एवढ्या चार्जवर F एवढा फोर्स लागत असेल तर एका कुलमवर किती फोर्स लागतो त्याला काय म्हणतात E. आणि S म्हणजे काय राहते त्या दोन पॉईंटच्या मधली लेंथ. S म्हणजे दोन पॉईंटच्या मधली लेंथ. सो V इज इक्वल टू EL. दिस इज रिलेशन बिटवीन E अँड V. रिलेशन बिटवीन E अँड V. V म्हणजे एक कुलम जेव्हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपाशी जाते तर किती वर्क करते, किती एनर्जी रिलीज करते किंवा किती एनर्जी गेन करते. तर E म्हणजे एका कुलमवर किती फोर्स लागते. L म्हणजे एका कुलमचं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. जर या चॅप्टरमधला रेफरन्स द्यायचाच असेल तर बॅटरी, सेल आणि बॅटरी आपल्याला काय देतात, पोटेन्शियल डिफरन्स. काय देतात, पोटेन्शियल डिफरन्स. सेल आणि बॅटरी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स देतात. चला बघा आता, सपोज एक कंडक्टर आहे, तर या साईडला झालं हाय पोटेन्शियल आणि या साईडला झालं लो पोटेन्शियल. ठीक आहे ना. पॉईंट ए आणि पॉईंट बी. तर पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे V. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे V. सेल आणि बॅटरी पोटेन्शियल डिफरन्स किती द्यायली V द्यायली. आणि या कंडक्टरची लेंथ किती आहे L आहे. आपल्याला कोणी जर विचारलं की या कंडक्टरच्या मध्ये सेटअप झालेली इलेक्ट्रिक फील्ड, या कंडक्टरमध्ये सेटअप झालेली इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, तर आन्सर आहे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे E इज इक्वल टू V/L. E इज इक्वल टू V/L. ठीक आहे. दिस इज रिलेशन बिटवीन E अँड V. E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, ज्याचं युनिट असतं वोल्ट पर मीटर किंवा न्यूटन पर कुलम. V म्हणजे वोल्ट, पोटेन्शियल डिफरन्स. दिस इज रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल डिफरन्स. V इज इक्वल टू EL. V इज इक्वल टू EL. जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर इंटिग्रेशन ऑफ E डॉट DL बट विथ साईन निगेटिव्ह. आणि जर कोणी E विचारलं तर E इज इक्वल टू V/L. E इज इक्वल टू V/L. जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर. पण जर नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर, E इज इक्वल टू dV/dL. आपल्याला फक्त या सिंपल इक्वेशनचा यूज करायचा आहे. V इज इक्वल टू EL. एकच लक्षात ठेवा, या चॅप्टरमध्ये दुसऱ्यांची काही गरज नाही. V इज इक्वल टू EL, E इज इक्वल टू V/L बस झालं. V इज इक्वल टू EL अँड E इज इक्वल टू V/L. दिस इज नथिंग बट रिलेशन बिटवीन E अँड V.
पुढचा पॉईंट आहे करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी, करंट डेन्सिटी फार सिंपल आहे. सपोज ए एवढ्या एरियातून, किती एरियातून, सपोज ए एवढ्या एरियातून, ए एवढ्या एरियातून आय एवढं करंट फ्लो होत असेल तर, ए एवढ्या एरियातून आय एवढं करंट फ्लो होत असेल तर युनिट एरियातून किती करंट फ्लो होते त्याला काय म्हणतात, करंट डेन्सिटी. काय म्हणतात, करंट डेन्सिटी. ए एवढ्या एरियातून आय एवढं करंट फ्लो होत असेल तर, ए एवढ्या एरियातून आय एवढं करंट फ्लो होत असेल तर युनिट एरियातून किती करंट फ्लो होते त्याला काय म्हणतात, करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी जे. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू युनिट एरिया, युनिट एरियातून किती करंट फ्लो होते त्याला काय म्हणतात, करंट डेन्सिटी. आय इज इक्वल टू जे ए. नेहमी लक्षात ठेवा, एरिया इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी अँड करंट डेन्सिटी इज ऑल्सो अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे ना. तर जर आपल्याला करंट काढायचा असेल तर आय इज इक्वल टू नुसतंच जे ए न करता वेक्टर जे डॉट वेक्टर ए करायचं, म्हणजे डॉट प्रोडक्ट ऑफ करंट डेन्सिटी अँड एरिया म्हणजे जे ए कॉस थिटा किंवा जे एक्स ए एक्स प्लस जे वाय ए वाय प्लस जे झेड ए झेड इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. ही झाली करंट डेन्सिटी. नाऊ रिलेशन बिटवीन करंट डेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा ओहम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म. ओहम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म. ओहम्स लॉ बट इन अ वेक्टर फॉर्म. सिंपल आहे, फार सिंपल आहे, एका मिनिटात निघून जात आहे. ओहम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म. बघा चला बघा, सेल आणि बॅटरी काय देते आपल्याला, पोटॅन्शियल डिफरन्स. सेल आणि बॅटरी काय देते आपल्याला, पोटॅन्शियल डिफरन्स. किती, व्ही एवढं. सेल आणि बॅटरी आपल्याला व्ही एवढं पोटॅन्शियल डिफरन्स देते. ठीक आहे. आणि त्यामुळं आतमध्ये ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होत आहे. आतमध्ये ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होते. त्यामुळे काय होते, त्यामुळे आधीचे इलेक्ट्रॉन रेस्टमध्ये होते. इलेक्ट्रॉनची इनिशियल वेलोसिटी काय होती, 0. त्या इलेक्ट्रॉन्सवर इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स लागतो. त्या इलेक्ट्रॉन्सवर इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स लागतो. तो फोर्स किती असतो, तो फोर्स असतो एफ इज इक्वल टू चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. एका कुलमवर कॅपिटल ई एवढा फोर्स लागत असेल तर स्मॉल ईवर किती फोर्स लागतो, स्मॉल ई इंटू कॅपिटल ई. आणि जर आपल्याला ॲक्सलेरेशन काढायचं असेल तर फोर्सला मासनं डिवाईड करायचं. इलेक्ट्रॉनवरचा फोर्स काढायचा असेल तर डिवाइड बाय इलेक्ट्रॉनचं मास. आन्सर येते इलेक्ट्रॉनचं ॲक्सलेरेशन. आणि इलेक्ट्रॉनला ओढल्या जातं, इलेक्ट्रॉन पळायला लागतो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि इलेक्ट्रॉन तोपर्यंत पळतो जोपर्यंत तो कुठंतरी जाऊन कोलाईड होत नाही, धडक खात नाही. तर कोलिजन करते वेळेस इलेक्ट्रॉनची जी वेलॉसिटी राहते त्याला म्हणतात ड्रिफ्ट वेलॉसिटी. काय म्हणतात, ड्रिफ्ट वेलॉसिटी. ठीक आहे. पण सध्याचा पॉईंट आहे की ओहम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म. ओहम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म ते एका मिनिटात बघून घेऊया. व्ही इज इक्वल टू आय आर. वी नो व्ही इज इक्वल टू आय आर. व्हीच्या जागी काय लिहिता येते, या कंडक्टरची लेंथ किती आहे, एल. व्हीच्या जागी ई एल लिहिता येते. काय लिहिता येते, ई एल. आयच्या जागी काय लिहिता येते, काय लिहायचं, आयच लिहा. आर इज इक्वल टू रो एल बाय ए. एल एल गेट्स कॅन्सल्ड. आय बाय एला काय लिहिता येते, जे.
ठीक आहे ना. आय बाय एला काय लिहिता येते, जे. ई इज इक्वल टू जे इंटू रो. रो लेफ्ट साईडला गेलं तर डिनॉमिनेटरमध्ये तर काय बनते 1/रो सिग्मा. आणि हेच आहे ओहमचा वेक्टर फॉर्म, जे इज इक्वल टू सिग्मा ई. जे इज इक्वल टू सिग्मा ई. Ohm's law in a vector form, J is equal to sigma E, where J is current density, sigma is conductivity and E is electric field. कामाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटी. कोणती? ड्रिफ्ट वेलॉसिटी. आताच दाखवल्याप्रमाणे जसं आपण बॅटरी कनेक्ट करता तसं पोटेन्शियल डिफरन्स व्ही भेटते. व्ही एवढ्या पोटेन्शियल डिफरन्समुळं ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड बनते. ई एवढ्या इलेक्ट्रिक फील्डमुळं बघा वरचा सिक्वेन्स बघा, आपण बॅटरी कनेक्ट केल्या, व्ही एवढं पोटेन्शियल डिफरन्स देतो आहेत. पोटेन्शियल डिफरन्समुळं ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड बनली. ई एवढ्या इलेक्ट्रिक फील्डमुळं इलेक्ट्रॉनवर किती फोर्स लागतो, एका कुलमवर ई एवढा फोर्स लागतो, तर स्मॉल ई एवढ्या कुलमवर स्मॉल ई इंटू कॅपिटल ई एवढा फोर्स लागतो. तर त्याच्यावरून ॲक्सलेरेशन मिळते. ॲक्सलेरेशन काय मिळते? फोर्स डिवाइड बाय मास. इलेक्ट्रॉनवर किती फोर्स लागायला आहे, स्मॉल ई इंटू कॅपिटल ई डिवाइड बाय इलेक्ट्रॉनचं मास. बॅटरी कनेक्ट करण्याच्या आधी इलेक्ट्रॉनची ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती राहते? 0. बॅटरी कनेक्ट करण्याच्या आधी इलेक्ट्रॉनची ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती राहते? 0. यू इज इक्वल टू 0. जेव्हा इलेक्ट्रॉनची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, बॅटरी कनेक्ट केल्या, व्हीमुळं ईमुळं फोर्स बनला, फोर्समुळं ॲक्सलेरेशन बनलं, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह व्हायला बघतो आणि तोपर्यंत मूव्ह होतो जोपर्यंत तो धडक खात नाही. धडक खात्यावेळेस इलेक्ट्रॉनची जी व्हेलॉसिटी राहते त्याला काय म्हणतात? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि हे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपण कायनेमॅटिक इक्वेशन यूज करू शकतो. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. पण टाईम काय घ्यायचा? टाईम कोलिजनचा घ्यायचा. एका कोलिजनपासून दुसऱ्या कोलिजनपर्यंत टाईम कधी T1 लागतो, कधी T2 लागतो, कधी T3 लागतो. तर ॲव्हरेज टाईम जर घेतला तर त्याला म्हणतात टो. काय म्हणतात? टो. टो म्हणजे मीन कोलिजन टाईम. जर आपल्याला वरची डायग्राम आणि एवढा डाटा जर कळाला असेल, तर व्हीच्या जागी काय लिहायचं? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. यूच्या जागी काय लिहायचं? 0. ॲक्सलेरेशनच्या जागी फोर्स डिवाइड बाय मास आणि टीच्या जागी टो. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय येते? ई बाय एम इंटू टो, वेअर टो इज मीन कोलिजन टाईम. तर ही होती ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, इलेक्ट्रॉनची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी.